राज्यामध्ये मात्र दिवसेंदिवस महिलांच्या अत्याचाराचं प्रमाण खूप वाढत आहे। पुन्हा एकदा जालनामध्ये घनसांगवी भागामध्ये असाच एक धक्कादायक प्रकार घडला। ते म्हणजे अवघ्या 2 महिन्यापूर्वीच विवाह झालेल्या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली। या प्रकरणी 3 जणांविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। डाकेफळ तालुका घनसांगवी येथील सर्जेराव किसनराव चांदर यांची मुलगी वैष्णवी हिचा श्रीपत धामणगाव तालुका घनसांगवी येथील रामेश्वर शिंदे यांच्यासोबत सोयरीक जुळवताना 7 तोळे सोने व 5 लाख रुपये कॅश अशी मागणी केली होती। त्याप्रमाणे ढाकेफळ येथे 27 डिसेंबर 2024 मध्ये साखरपुड्यामध्ये ही रक्कम देण्यात आली होती। पण त्यानंतर या दोघांचा 20 एप्रिल 2025 रोजी ढाकेफळ येथे विवाह संपन्न झाला। सुरुवातीला 8 दिवस सासरी वैष्णवी चांगली वागणूक दिली, मात्र त्यानंतर तिला सासरकडील मंडळीने छोट्या छोट्या गोष्टीवरून टोमणे मारायला सुरुवात केली आणि अखेर शेवटी तिने मात्र आपला आयुष्याचा शेवट केला। तर या दरम्यान वैष्णवीने वडील सर्जेराव चादर व चुलत भाऊ शिवराम चादर यांना फोन करून सासरकडील मंडळी पैशाची मागणी करून शिवीगाळ व मारण्याची धमकी देत आहेत असं देखील सांगितलं होतं। 2 दिवसात वैष्णवीची तडजोड करून तुला पैसे पाठवून देतो असं म्हणून फोन देखील कट केला होता। त्यानंतर हा सर्व प्रकार घडला।